राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वंजाराच्या अधिकाऱ्यांमध्ये एक महत्वाची बैठक झालेली आहे. त्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की राज्य सरकार आणि वंजारा एकत्र येऊन तिला प्राधान्याकरता प्रयत्न करणार आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की कालच आम्ही त्यांची भेट घेतली, आमची भावना त्या ठिकाणी समजावून सांगितली आणि आम्ही मागणी केली की आपण सुप्रीम कोर्टामध्ये पार्टी म्हणून या ठिकाणी मठाबरोबर यावं. त्यांनी ती मागणी मान्य केली, इंटरव्हेन्शन मान्य केलं. त्याचबरोबर हत्तीचं एन्क्लोजर गव्हर्नमेंट कॉस्टनं तिथं उभं करण्याचा सुद्धा निर्णय कालच्या त्या ठिकाणी बैठकीमध्ये घेण्यात आला. आजच त्यांनी वंताराचे सीईओ विवान यांच्याशी या ठिकाणी चर्चा केली आणि आज त्याचं ट्विटही त्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि त्यांनी जो वंतारा परिवार आहे त्याला सुद्धा महाराष्ट्र शासनाबरोबर मठाबरोबर राहण्याचं नियोजन त्यांनी या ठिकाणी असल्याचं सांगितलंय. ही स्टेप अत्यंत महत्वाची स्टेप आहे, कारण रिव्ह्यू पिटिशन मध्ये ज्यावेळी या ठिकाणी हे सगळं जाईल त्यामध्ये वंतारा आणि महाराष्ट्र शासन ज्यावेळी ह्या दोन्ही बाजू मठाच्या बाजूने उभं राहतील त्यावेळी निश्चितपणे आमची हातणी नांदणीला महादेवी यायला मार्ग सुखकर होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि हे अत्यंत महत्वाचं पाऊल आजच्या दिवशी या ठिकाणी पडले म्हटलं तर काही चुकीचं नाही. सरकारच्या वतीनं प्रयत्न आहेत, तुम्ही काल बैठकीमध्ये तोच मुद्दा मांडला की हत्तीन परत आली पाहिजे. विश्वास आहे तुम्हाला, कारण जनभावना खूप मोठी हत्तीन परत आली. खरं तर ह्या जनभावनेचाच रेटा आहे की आज महाराष्ट्र शासनानं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्यावर उच्चस्तरीय बैठक त्या ठिकाणी लावली. सगळे फॉरेस्टचे अधिकारी असतील, सर्व मंत्रिमंडळातले सहकारी असतील यांच्याबरोबर चर्चा केली आणि ते स्वतः वकील असल्यामुळे यातला जो कायदेशीर मार्ग आहे त्यांनी त्या ठिकाणी समजून घेत रिव्ह्यू मध्ये जाण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी घेतला आणि तो सुद्धा आतापर्यंत फक्त मठ अधिक त्या ठिकाणी असणारा पेटा ह्या दोनच पार्टीज होत्या, पण स्वतःहून सुमोटो महाराष्ट्र शासन त्यामध्ये जाण्याचा निर्णय घेत आहे आणि आज पार्टी म्हणून ज्यावेळी महाराष्ट्र शासन जात आहे त्याच्याबरोबर साथीला वंताराला सुद्धा घेत आहे. याच्यामुळं खऱ्या अर्थाने ह्यात थोडासा आता क्लॅरिटी यायला सुरुवात झालेली आहे. रिव्ह्यू मध्ये ज्यावेळी कोर्टासमोर ही सगळी बाजू समोर येईल की महाराष्ट्र शासन बाकीची जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि वनतारा जिथं आता हत्ती आहे ती त्याची वैद्यकीय सेवेची सुद्धा या ठिकाणी काळजी घ्यायला तयार आहेत, तर निश्चितपणे कोर्ट याच्यावर पॉझिटिव्ह विचार करेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि आपल्याला आनंदाची बातमी काही दिवसामध्ये या ठिकाणी येईल अशी मला या ठिकाणी खात्री आहे. सर, आज शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आहे. कुठल्या कुठल्या भेटी आहे आणि कसा दौरा असणार आहे? परवाच आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिल्ली दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे संसदीय मंडळ आहे ते श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनीच साहेबांची भेट घेतली. विविध विषयांवर महाराष्ट्रातल्या सखोल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि आम्ही विनंती केली होती साहेबांना की आपण परत एकदा दिल्लीला अधिवेशन सुरू असताना यावं आणि सन्मान्य पंतप्रधान असतील, सन्मान्य गृहमंत्री असतील यांच्या समवेत आणि राज्यातले देशातले विविध ज्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री ज्यांच्यापाशी आमच्या मतदारसंघातले किंबहुना महाराष्ट्रातले मोठे विषय पेंडिंग आहेत त्याच्यासाठी आपण दिल्लीला परत एकदा यावं. त्याच अनुषंगिक आज एक फॉर्मल व्हिजिट सुद्धा आहे कौटुंबिक आणि त्याचबरोबर आमचे जे प्रश्न महाराष्ट्राचे आहेत ते सन्माननीय मंत्रिमंडळातल्या प्रमुख नेत्यांच्या समोर आदरणीय साहेबांसमवेत मांडावेत यासाठी खासदारांच्या समवेत साहेब त्या ठिकाणी येतात. किती वाजता होणार आहे आणि आता वेळेचं अजून आम्हाला काही कळलेलं नाही, पण साहेबांच्याकडनं तो निरोप येईल. निश्चितच थोड्याच वेळामध्ये आम्हाला 12:30 नंतर सर्वच जे शिवसेना दलाचे खासदार आहेत त्यांना एकत्रपणे पार्लमेंट राहण्याच्या सूचना आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.